बॅक ऑफ द माइंड सुरू तेव्हा असतं जेव्हा मी कथा आणि पटकथा करते, जी मी आत्ता ठरलं तर मगची करत नाहीये. पण त्याचबरोबर इतरही काही प्रोजेक्ट सुरू असतात. जसं मी एक वेब सीरीज लिहिते सध्या, एक नाटक लिहिते. हे दोन्ही आत्ता चालू असल्यामुळे त्याचं सतत डोक्यात सुरू असतं. म्हणजे आत्ता मी 2-3 दिवस माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर गणेश गुळ्याला गेले होते. रत्नागिरीच्या जवळ आहे. जे लक्झरी होमस्टे आहे, विला आणि समुद्र आहे. त्या समुद्रावर जाऊन मी 2 तास बसले रिलॅक्स व्हायला, सावलीत खुर्ची टाकून. पण तिथे सुद्धा माझ्या डोक्यात ते चक्र सुरू होतं आणि मला खूप छान वाटलं. मग तिथे मी बसल्या बसल्या माझ्या वेब सिरीजच्या 2 एपिसोड्सची वन लाईन लिहून काढली. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पद्धतीने काम करणं हे त्या फ्रेशनेसचं जे तू म्हणतेस ते कदाचित कारण असू शकेल, की स्वांत सुखाया काम करायचं. आपल्याला जे आवडेल, जसं आवडेल तसं करायचं. सो ते डोक्यात तर एकीकडे सुरूच असतं, पण फ्रेशनेस राहतो या कारणासाठी की आपण जे काम करतो ते आपण एन्जॉय केलं पाहिजे. मी आत्ता सांगते की खूप तास काम केलं जातं, सध्या खूप हेक्टिक सुरू आहे. पण मी ज्या वेळेला लॅपटॉप उघडते, ठरलं तर मग लिहिण्यासाठी, त्यावेळेला एक असं खूप मस्त फिलिंग असतं की येस, आता कुठला सीन असेल, आता कुठलं लिहायचं आहे, ह्या सीनमध्ये काय घडलंय, हे आपल्याला कसं करता येईल. आता सध्या तर अर्जुन आणि सायलीचा रोमॅन्स सुरू होईल आता नुकता नुकता. त्यामुळे त्यांचे रोमॅन्टिक सीन्सही लिहायला खूप मजा येते, कारण ते नेहमीसारखे नसतात. त्यांचं नातंच इतकं वेगळं आहे की रोमॅन्सही नेहमीसारखं नाही आहे. मग ते वेगळ्या शब्दांमध्ये कसं मांडायचं, मग ते प्रत्येकाची व्होकॅब्युलरी वेगळी असते, ते त्या पद्धतीने कसं लिहायचं, हे सगळं डोक्यात सतत चालूच असतं. पण जोपर्यंत आपण ते एन्जॉय करतो तोपर्यंत मला असं वाटतं की तो फ्रेशनेस टिकून राहतो, कामातला सुद्धा आणि आपल्यातला सुद्धा. बऱ्याचदा ना आता कसं असतं, आम्हाला आधीच वॉर्न केलंय की इथे तुम्हाला काही स्ट्रगल स्टोरी मिळणार नाही, काही ज्युसी कॉन्टेंट मिळणार नाही. पण मला खरंच विचारायचंय की आम्ही बऱ्याचदा आता पत्रकार असल्यामुळे ना आम्ही बरेच कमेंट पण बघत असतो, त्याच्यावरून काही स्टोरीज निघतायत का ते बघतो. हे आमचं कामच झालंय आता असं म्हणायला हरकत नाही. खूप प्रेक्षक ना 2 थॉट प्रोसेसचे असतात. त्यांना मालिका आवडते पण आणि त्यांचा कॉन्टेंट पण आवडतो. एक असतात ज्यांना अजिबात मालिका आवडत नाही, पण तेच कट्टर प्रेक्षक असतात आणि तेच मालिका टीआरपीच्या नंबरमध्ये घेऊन जातात. अगदी बरोबर. तुम्ही कमेंट वाचता आणि ज्याच्यावरून त्या कमेंटवरून अंदाज लावता की आता पुढे काय लिहायचंय. तुम्हाला अंदाजही येणार नाहीये इतक्या मी कमेंट्स वाचते. म्हणजे जे आपल्याला डीएम्स येतात, डीएम्स तर आता शेकडोनी येतात. त्यात रिक्वेस्ट्स असतात, त्यात हिडन रिक्वेस्ट्स असतात. इथपर्यंत जाऊन मी वाचते. बाकी सोशल मीडियावर ज्या पोस्ट्स असतात माझ्या कामाच्या संदर्भात, माझ्या पर्सनल किंवा आता ठरलं तर मग असेल तर त्या संदर्भात चॅनलच्या, या सगळ्या कमेंट्स मी वाचते. क्रिएटिव्ह टीममधली बऱ्यापैकी लोकं वाचतात. अर्थात आम्हाला हे भान ठेवून वाचावं लागतं की शेवटी ट्रोलिंगला किती महत्त्व द्यायचं आणि जेन्युइन प्रतिक्रियांना किती महत्त्व द्यायचं. पुढची कथा मी ठरवत नसले तरी अख्खी टीम ठरवते, क्रिएटिव्ह टीम ठरवते, ज्याचा मी नक्की एक भाग आहे. त्यामुळे सगळ्यांचं मिळून डिस्कशन होतं. जेव्हा प्रेम येतं ते सुद्धा ते ओव्हरवेल्मिंग प्रेम येतं, त्याचीही आम्हाला जाणीव असते. आताही आम्हाला ह्याची आधीच कल्पना होती की जेव्हा अर्जुन सायली एकमेकांपासून वेगळे होतील तेव्हा ते प्रेक्षकांना आवडणार नाही आहे. ह्याच्या मागे आमच्यावरचा राग नाही आहे, ह्याच्या मागे अर्जुन सायलीवरचं प्रचंड प्रेम आहे. म्हणजे आपल्याला कल्पना नाही करता येणार, मी इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा बघितलं या लेवलचं प्रेम आहे या मालिकेवर. सगळ्या पात्रांवर, अर्जुन सायलीवर मी स्वतः प्रतिमा म्हणून प्रचंड प्रेम अनुभवतेय. तर इतक्या प्रेमातून आलेला तो संताप होता की तुम्ही या दोघांना वेगळं करूच कसं शकता. हा संताप होता. बरं, काही पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स होती, जसं सासू होती सायलीची कल्पना, ज्या सेपरेशनच्या वेळेला ती खूप चिडून ती नेगेटिव्ह झाली, हेही प्रेक्षकांना रुचलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नक्कीच प्रतिक्रियांमधून कळत जातात, कमेंट्समधून कळत जातात. त्यात काही फार वाईट पद्धतीने केलेलं ट्रोलिंग असतं, त्याकडे दुर्लक्षच करायचं असतं. पण जसं तू आत्ता अगदी बरोबर म्हणालीस की जे खूप चिडून मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया देतात ते आपले खरे प्रेक्षक असतात. त्यामुळे त्याचा कॉग्निजन्स नक्कीच घेतला जातो. कथा त्याप्रमाणे बदलेल असं नाही, पण बऱ्याचदा असं होतं की हां, मग आपण ही कथा 15 भागांमध्ये करायची ठरवली होती, तर मग ती आता जर कल्पना चिडलेली आवडत नाही आहे तर आपण हा भाग एक 5 एपिसोड्समध्ये तो संपवून आपण पुढे जाऊया, असे बदल नक्कीच घडतात. पण त्या पुढे जाऊन कथानक बदलत नाही, कारण ते ठरलेलं असतं. ते खूप लॉंगर आर्कसुद्धा ठरलेला असतो. म्हणजे जेव्हा पहिलं लग्न झालं तेव्हाच साधारण ठरलं होतं की पुढे कसं कसं काय काय होत जाणार आहे, ते तर बदलत नाही. पण हो, प्रतिक्रिया क्रिएटिव्ह टीम वाचते. एक 40 ते 50% प्रतिक्रिया वाचते टीम. मी
100% म्हणणार नाही, मी 120% प्रतिक्रिया वाचते. मला फार आवडतं. पोस्ट सोडून मी आधी कमेंट्समध्ये जाते. आणि मला अतिशय आवडतं. काही खूप मनोरंजक असतात, म्हणजे ट्रोलिंग असतं ते खूप मनोरंजकही असतं. मी सहसा उत्तर द्यायला जात नाही. पण फक्त बऱ्याचदा असं होतं, की असा माझ्यावर हा आरोप होतो, की तुम्ही कथा तुम्हाला हवी तशी वळवता, किंवा आता मी कामही करत असल्यामुळे काल परवाच मला कोणीतरी स्क्रीनशॉट पाठवला एका कमेंटचा, की ही बाई स्वतःला चांगलं म्हणवून घेते स्क्रीनवर आणि कल्पनाला हिने वाईट ठरवलं. तर मला असं होतं, नाही नाही, कथा, पटकथा आणि संवाद हे पूर्ण वेगळे भाग आहेत. आणि जेव्हा आपण एखाद्याच्या कामावर खूप पॅशनेटली रिॲक्ट होतो, तेव्हा बेसिक काहीतरी माहीत असायला हवं त्या कामाबद्दल, की निदान ही बाई कथा नाही लिहीत, त्यामुळे कल्पनाला कसं दाखवायचं आणि प्रतिमाला कसं दाखवायचं हे हिच्या हातात नाही आहे, एवढं माहीत असायला हवं असं मला वाटतं. म्हणून अशा पद्धतीच्या काही कमेंट्सना मी उत्तर देते. एकच देते, मग त्यात मी परत पडत नाही. कारण मी एक उत्तर दिलं अचानक असं कुठल्यातरी ह्याच्यात घुसून, कुठल्याही ॲक्टरनी दिलं, की परत त्याच्यावर एक 50 एक कमेंट्स येतातच. सो मी परत जात नाही. पण निदान मी हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते. ठरलं तर मगच्या बाबतीत, की मी कथा लिहीत नाही. मी सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते, की प्रतिमाचं कॅरेक्टर किंवा प्रतिमा आता काय करेल किंवा ती चांगली बाकी सगळे वाईट हे मी ठरवत नाही. कारण मी संवाद लेखक आहे. मला निदान हा आरोप नकोय, की मी ॲक्टर म्हणून स्वतःला महत्त्व देते. पण मला पण हेच जोडून मला एक एक शेवटचा नंतर टीम सगळे विचारेल, की ऑब्व्हियसली तुम्ही संवाद लिहिता किंवा कथेशी तुमचा इतका संबंध नाही, तुमच्याकडे जे स्क्रीन प्ले किंवा जी कथा आहे ते तुम्ही त्याच्यावर संवाद लिहिता. हां, पण प्रतिमा जेव्हा एखादा डायलॉग बोलणार असेल तो तुम्ही लिहिता. कधीतरी लिहिल्यावर पेन ड्रॉप केल्यावर असं वाटतं, अरे यार प्रतिमाने खूप छान डायलॉग लिहिलाय, प्रतिमासाठी हा खूप छान आहे, करू का देऊ का पुढे, थांब मी 2 डायलॉग जरा कट करते म्हणजे माझ्यावर तो परत आरोप नाही येणार, असं होतं? नाही, असं नाही. पण बऱ्याचदा एक गोष्ट मी नक्की करते, म्हणजे संवाद लेखक आणि ॲक्टर म्हणून जर मी काही जुगाड करत असेल तर हा करते, की जेव्हा ऑल कॉम्बिनेशन सीन्स असतात, म्हणजे एक 10 एक जण आहेत, कुटुंबातले सगळे आहेत, तेव्हा संवाद लेखक म्हणून माझी ही जबाबदारी असते, की जरी 2-3 पात्रांमध्येच तो सीन खरं तर घडत असला आणि बाकीचे सगळे फक्त रिॲक्ट होत असले, तरी सगळ्यांच्या वाटेला संवाद यायला हवे, प्रत्येकाची रिॲक्शन यायला हवी, त्याच्या मनातलं काय ते कळायला हवं. असं फक्त उभं आहे असं कोणी असता कामा नये. अर्थात बऱ्याचदा असं होतं, की कधीतरी घरातली मोलकरीण आहे आणि घरात खूप वाद चाललेत, तर ती त्याच्यात नाही बोलू शकत. आपल्या घरात जर असं असेल तर ती त्याच्यात तिचं काही मत नाही सांगू शकणार. तर मग अशा वेळेला मला कितीही वाईट वाटलं तरी मला त्या ॲक्टरला संवाद नाही देता येत. किंवा घरातल्या मोठ्या माणसांमध्ये वाद चाललाय, तर मुलं जी असतात ती एखादंच वाक्य बोलू शकतात, पण निदान तेवढं तरी त्यांना मिळायला हवं असं मी बघते. तर यावेळेला मी प्रतिमासाठी उलट बऱ्याचदा हे करते, की चला प्रतिमाला एकही वाक्य नसलं तरी चालेल, ती काही म्हणणार नाही की हे काय. कारण कुठल्याही ॲक्टरचं असं होणारच, सीन आल्यावर ओके मला किती वाक्य आहेत, किती आहेत, अरे मला एकच वाक्य आहे, अरे मला 2च वाक्य आहेत, असं होतं ॲक्टरचं. ते मला माहिती आहे. तर निदान मला माहीत असतं, की प्रतिमा असं म्हणणार नाही, हे काय मला वाक्यच नाही आहे. तरी मी दिग्दर्शकाकडे कधी कधी करतेच कंप्लेंट, की काय तुमच्या डायलॉग रायटरनी मला एकही वाक्य दिलं नाही आहे. पण हे एवढं मी करते. पण बाकी जे तू म्हणतेस, की एखादा चांगला संवाद आला तर तो फक्त प्रतिमासाठी येत नाही, मला स्वतःला आवडलेला तो इतर अनेक पात्रांसाठी येऊन जातो. आता मला त्या ॲक्टर्सही ते माहिती आहेत, की एखादं वाक्य अर्जुन म्हणून अमित कसं म्हणेल किंवा एखादं वाक्य सायली म्हणून जुई कसं म्हणेल, हेही मला माहिती आहे. संवाद लेखक म्हणून माझं हे काम आहे, की प्रत्येकाची व्होकॅब्युलरी वेगळी आहे, प्रत्येकाच्या बोलण्याचा रिदम वेगळा आहे. तुम्ही जर बघाल आता अर्जुन सायली आपण बघूया, तर अर्जुनची तर भाषाच वेगळी आहे, जी मराठी नाही. हे त्याला चैतन्य, सायली अनेकदा ऐकवतात, की ही कुठली भाषा आहे. कारण तो US वाढलेला मुलगा आहे. आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत, जी अचानक वयाच्या 25व्या वर्षीच भारतात आली, त्यांची भाषा हीच आहे. त्यामुळे अर्जुनची वेगळी आहे, सायलीची अतिशय स्वच्छ मराठी आहे. आणि मला खूप आवडतं जेव्हा जुई माझे संवाद म्हणते, कारण तिने त्या सायलीचा रिदम इतका छान कॅच केलाय. त्यामुळे तू जे बोललीस त्याचं हे एक्सटेन्शन आहे. पण एखादं वाक्य जुईसाठी, सायलीसाठी लिहिल्यानंतर मला असं वाटतं, की हां, हे जुई खूप छान म्हणेल, असं मला नेहमी वाटतं. किंवा मला माहीत असतं, की कल्पनासाठी लिहिल्यानंतर प्राजक्ता ते कसं म्हणेल. मग कोणासाठी किती शब्दांचं वाक्य लिहायचं, कोणाची डायलॉग डिलिव्हरी कशी आहे, त्यामुळे त्याचा काय रिदम असेल, काय ग्राफ असेल, हे त्या ॲक्टर्सप्रमाणे मला करता येतं, जे ऑटोमॅटिकली प्रतिमासाठी होतं. कारण प्रतिमा पल्लेदार वाक्य म्हणणारच नाही, कारण ती 20 वर्ष बोलूच शकत नव्हती. आताही जेव्हा प्रतिमा बोलते तेव्हा
आत्ता म्हणजे जरा ती घरात रुळल्यानंतरची पूर्ण तिची अख्खी वाक्य येतात. आतापर्यंत ती वाक्यही पूर्ण करत नव्हती. तर इथे मीच ते काम करतेचा शून्य संबंध येतो. तिथे कोणीही काम करत असतं तरी प्रतिमाची वाक्य अशीच असली असती, कारण ती आत्ता बोलायला शिकली आहे. तिला सायलीने अक्षरशः एक एक शब्द बोलायला शिकवलंय. त्यामुळे जशी सायलीची वाक्य असतील, जशी पूर्णा आजींची वाक्य असतील, प्रतापची वाक्य असतील, तशी प्रतिमा कधीच बोलणार नाही. तर हे संवाद लेखक म्हणून माझं एनिवे भान असतं. तिथे तो रोल मीच करते याचा काहीच संबंध नसतो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.